डिसेंबर 2024 रोजी राज्यस्तरीय शालेय सायकलिंग रोड रेस क्रीडा स्पर्धा झाल्या। त्याचं स्थळ होतं क्रीडा संकुल देवरी, जिल्हा गोंदिया। म्हणजे जवळजवळ सरांनी सांगितलं की 1100 किलोमीटर आपल्या गावापासून ते गाव दूर होतं। आणि अशा ठिकाणी आपला छोट्या मोठ्या पोरांची बरोबर सायकल चालवताना माग हटला नाही। काय कसं ना सर, तुम्ही NIS कोच आहे आणि तुमच्या भाषेत काय नाही झालं तरी चालेल, पण एखादा आपल्या घरात तयार झालं पाहिजे। आणि तुम्ही खरंच मनाव घेतले या वर्षी। त्यांना आम्ही सारखं म्हणायचो की छोट्याला 50 किलोमीटर पळवू नका, 25 किलोमीटर पळवू नका, त्याची जी गेम आहे त्याच्यामध्ये त्याला घडवा। आणि खरंच तुम्ही स्वतः तयार केलंय का असं घरात? तुम्ही फॅमिलीला नाद लावला ते लावलाच, पण तुमच्या घरामध्ये एक छोटा असा सायकलिस्ट तयार केला की प्राजक्तानं आपल्या नाव तर केलं सोडा, पण प्राजक्ताच्या सावलीमध्ये तो आवरला आणि खरंच त्या प्राजक्ताचा सुगंध त्यानं घेतला। आणि राजवर्धन हा राजासारखा काल परवा सायकल चालवून आला। क्षणाच्या, तुम्ही दाखवला व्हिडिओ मला, की क्षणाच्या फरकानं तो दुसऱ्यापासून तिसरा झाला, पण तो मागं नाही हटला। आणि असं एक चांगलं राज्यस्तरीय शालेय ज्या क्रीडा स्पर्धा होत्या सायकलिंगच्या, त्याच्यामध्ये राज्यामध्ये तृतीय क्रमांक त्यानं मिळवला। त्याबद्दल अल्ट्रा विट्यातला किंवा सायकल प्रेमी ग्रुप आपला विट्यातला आणि आपण सगळेजण यांच्या वतीनं सायकल मधले हे बसलेले सगळे तारे, SR झालेल्यांचे शिकलगार सर असलेले, आत्ताच ज्यांनी 100-50 करून आलेले आमचे गणेश ठोंबरे असलेले, हसण्याजोगं नाही हो, सायकलवर बसल्यावर खाली कळतं बुडबुडा येतो। नारायण भाऊ असलेले, हे दिसतोय ना प्राजक्त यांना दाव, दिसतोय ना माणूस, महाराष्ट्रात व्हिडिओ जाणार आहे। आमचे दत्ता भाऊ असतील, एका दिवसात पावणे 300 किलोमीटर सायकल चालवायचे। रायडन सेटचा नाद आहे, त्यांच्या नादाला लागला की मेला, कुठं बुडबुडा येईल ती सांगता येत नाही। आणि तुलीकडे अध्यक्ष आहेत आमच्या, आजारी होते तरी तिरुपतीला गेले। आम्हाला वाटलं की म्हणजे काय आजार झालाय, पण बालाजीने त्यांना सही सलामत आणलं। आमचे कदम सर आता एवढं मनाव घेतलंय की खूप काय केलेलं आहे। आणि सचिन भाऊ असतील किंवा ब्लेसिंग सर असतील आणि रणजित तरी काय म्हणजे बोलायचंच नाही, त्याच्या मनामध्ये काय चाललंय तर असं निसर्ग प्रेम आहे। आणि इकडे जाऊ, इकडे बघ रोड बाईक 32-35च्या स्पीडनं पळते असे आमच्या गोष्टी सर। आणि खरंच सगळेजण आमचे ज्यांनी आम्हाला घडवलं असे आमचे सायकलिस्ट तर ते अगोदरच आहेत, पण ज्यांनी कुणाला काय करायला होतं असं सांगता येत नाही। आमचे गुरु सगळ्यांचे संग्राम कचरे सर, त्यांना जाऊन आमच्या गुरुजीवर बघा, व्हिडिओ असते काल गोव्यात बघितलं तसं बघू नका, आम्हा सर्वांच्या वतीनं राजवर्धन, तुला आम्ही सगळे छोटे म्हणतो, घरातली तुला छोटे म्हणतात, पण छोटा फटाका बडा धमाका, दिखने में छोटा है लेकिन काम में बहुत बडा है। तू अतिशय चांगल्या पद्धतीनं तुझ्या पप्पांचं, मम्मींचं, तुझ्या कुटुंबाचं नाव लौकिक केलं। आणि इथून पुढे सुद्धा तुला सत्काराला खरं तुझी सगळी मैत्रिणी बोलवायला पाहिजे होते, आमचं राहून गेलं। त्याला फेटा बांधताना कानात विचारलं बोलू का कोणाला, तर नको, अजून मला पहिला नंबर काढल्यावर बोलवायचा, आपण नक्की बोलू। खरंच अभिनंदन। आणि पुन्हा एकदा शिंदे सरांचं खरं खास अभिनंदन की तुम्ही अनेक मुलांना घडवलं कारवाई स्कूलमध्ये, पण स्वतःच्या घरात सुद्धा एक चांगला तगडा पैलवान घडवला, वेगळ्या क्षेत्रातला घडवला। विट्यामध्ये सायकलिंग करणारे कोण नव्हतं। जसं मी प्राजक्ताच्या वेळेला म्हणलं की एवढे लांब सुद्धा केस टाकणं म्हणजे तो खूप मोठा त्याग होता। आणि तिनं सुद्धा चांगलं काम केलं, तुझी छाया घेऊन राजवर्धन एक चांगलं काम केलं। भविष्यात तो चांगला सायकलिस्ट व्हावा, देशासाठी तू खेळावा, एवढी अपेक्षा आम्ही सगळेजण व्यक्त करतो आणि करतो।